विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कचवे विटी, नूतन त्र्यंबक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय त्र्यंबकेश्वर, आपले स्वागत. इयत्ता 11वी, विषय अर्थशास्त्र. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 7 भारतातील बेरोजगारी या प्रकरणातील बेरोजगारीचा अर्थ व बेरोजगारीच्या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. तरी आज आपण बेरोजगारीचे प्रकार अभ्यासणार आहोत. भारतातील बेरोजगारीचे पुढील प्रमाणे 2 प्रकार सांगितले जातात. ग्रामीण बेरोजगारी. ग्रामीण भागातील बेरोजगारीला ग्रामीण बेरोजगारी असे म्हणतात. ही बेरोजगारी शेती, लहान उद्योग, कुटीर व लघु उद्योग, मासेमारी, हॉटेल व्यवसाय यामध्ये प्रामुख्याने आढळते. ग्रामीण बेरोजगारीचे 2 प्रकार पडतात. एक, हंगामी बेरोजगारी. हंगाम नसलेल्या काळात जेव्हा लोकांना रोजगार उपलब्ध नसतो त्याला हंगामी बेरोजगारी असे म्हणतात. शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीसाठी पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेती हा हंगामी व्यवसाय आहे. पीक लागवडीपासून ते कापणी मळणी करेपर्यंत शेतमजुरांना काम उपलब्ध होते. मजूर जवळपास 5 ते 7 महिन्यांसाठी त्यानंतर बेरोजगार होतात. त्यांच्या हाताला काम उपलब्ध होत नाही. अशा वेळेस हंगामी बेरोजगारी निर्माण झालेली दिसते. शेतीशिवाय इतर व्यवसायात हंगामी बेरोजगारी आढळून येते. यामध्ये पर्यटन व्यवसायातील मार्गदर्शक, बँड पथक, साखर कारखान्यातील कामगार, बर्फ निर्मिती कारखान्यातील कामगार व मासेमारी व्यवसायातील लोक हंगामी बेकारी स्वरूपाच्या व्यवसायात आढळून येतात. ग्रामीण बेरोजगारीचा दुसरा प्रकार आहे छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. भारतातील ग्रामीण खेड्यांमध्ये ही बेरोजगारी आढळते. या बेरोजगारीच्या प्रकारामध्ये गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसतात. त्यापैकी काही मजुरांना कामावर न कमी केले तरी उत्पादनावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. दुसऱ्या अर्थाने हे अतिरिक्त मनुष्यबळ असून त्या मजुरांची सीमांत उत्पादकता 0 असते. हे अतिरिक्त श्रमिक उद्योगातून काढून टाकले तरी उत्पादनात वाढ होत नाही किंवा घटही होत नाही. म्हणजेच हे अतिरिक्त श्रमिक एक प्रकारे छुपे किंवा प्रच्छन्न बेरोजगार आढळतात. शेतीवरील अतिरिक्त भार हा ग्रामीण भागात छुपी किंवा अदृश्य बेरोजगारी निर्माण करतो. भारतातील ग्रामीण भागात जवळजवळ 20% श्रमशक्ती छुप्या बेरोजगारीत आहे. ही बेरोजगारी एकत्र कुटुंब पद्धती, पर्यायी रोजगारांचा अभाव, शेतीवरील लोकसंख्येचा अतिरिक्त भार यामुळे निर्माण होते. एकत्र कुटुंबात सर्व लोक एकत्र राहतात. खर्च सार्वत्रिक केला जातो. वैयक्तिक जबाबदारी कोणावरही येत नाही. त्यामुळे अतिरिक्त लोक हे बेरोजगार म्हणून त्या ठिकाणी राहताना दिसतात.
बेरोजगारीचा दुसरा प्रकार आहे नागरी बेरोजगारी. नागरी बेरोजगारीलाच शहरी बेरोजगारी असेही म्हटले जाते. शहरी भागात जे लोक बेरोजगार आढळतात त्यास शहरी किंवा नागरी बेरोजगारी असे म्हणतात. नागरी बेरोजगारीचे पुढील प्रमाणे प्रकार पडतात. 1. सुशिक्षित बेरोजगारी. काम करण्याची इच्छा आणि शिक्षणाची पात्रता असूनही रोजगार मिळत नाही त्यास सुशिक्षित बेरोजगारी असे म्हणतात. ही बेरोजगारी शालांत परीक्षा उत्तीर्ण, पदवीपूर्व शिक्षण, पदवीधारक, पदव्युत्तरांमध्ये दिसून येते. बऱ्याच लोकांमध्ये शिक्षणाप्रती उदासीनता असते. पांढऱ्या पेशा व्यवसायाला प्राधान्य देतात. आपल्या शिक्षण पद्धतीत व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अभाव आहे. तसेच रोजगाराच्या संधी कमी उपलब्ध आहेत व सुशिक्षितांमधील असमतोल आहे. तसेच लोकांना उपलब्ध शैक्षणिक संधीची माहिती नाही. ही सर्व कारणे सुशिक्षित बेरोजगारी निर्माण होण्याची आहेत. नागरी बेरोजगारीचा दुसरा प्रकार आहे औद्योगिक बेरोजगारी. शहरातील कारखाने व उद्योगांमधील बेरोजगारीस औद्योगिक बेरोजगारी असे म्हणतात. हे सर्व कामगार कुशल व अकुशल अशा 2 प्रकारात आढळतात. औद्योगिक बेरोजगारी ही खुल्या बेरोजगारीचा एक प्रकार आहे. अर्थव्यवस्थेत मंद औद्योगिक विकास, त्यामुळे आर्थिक वृद्धी कमी गतीने होते. वेगाने वाढणारी लोकसंख्या, अतिरिक्त मनुष्यबळ, नवीन प्रशिक्षणाच्या सुविधांची कमतरता, आधुनिक तंत्रज्ञानाचा कमी वापर, उद्योगांच्या चुकीच्या ठिकाणी स्थानांतरण, श्रमाची कमी गतिशीलता ही सर्व कारणे औद्योगिक बेरोजगारी निर्माण होण्याची आहेत. आता आपण औद्योगिक बेरोजगारीचे प्रकार पाहू. औद्योगिक बेरोजगारीचा पहिला प्रकार आहे तांत्रिक बेरोजगारी. तंत्रज्ञानातील बदलामुळे तांत्रिक बेरोजगारी निर्माण होते. उत्पादनात 2 तंत्राचा वापर केला जातो, श्रमप्रधान तंत्र व भांडवलप्रधान तंत्र. आधुनिक तंत्रज्ञान भांडवलप्रधान असून या तंत्रज्ञानाचा स्वीकार औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत आहे. या तंत्रज्ञानामुळे कामगार मोठ्या प्रमाणात बेकार होताना दिसत आहेत. ज्या कामगारांना अप्रशिक्षित आहेत त्यांना कामावरनं कमी केले जाते. नोकरीवरनं विस्थापित होतात त्यांना बेरोजगार व्हावे लागते. ते नोकरीवरनं विस्थापित होऊन पुढे त्यांना कोणत्याही प्रकारचं उद्योग व्यवसायात त्या ठिकाणी काम उपलब्ध होत नाही. म्हणून तांत्रिक बेरोजगारी ही अर्थव्यवस्थेसमोरील मोठी समस्या त्या ठिकाणी निर्माण होत आहे. उदाहरणार्थ संगणकाचा वापर, यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादीमुळे तांत्रिक बेरोजगारी वाढत आहे. आता बऱ्याच ठिकाणी बँक, ऑफिस, कार्यालये या ठिकाणी संगणकाचा वापर वाढलेला दिसून येतो. तसेच शेती, उद्योग, रस्ते बांधणी, खोदकाम इत्यादी करण्यासाठी तांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तांत्रिक बेरोजगारी वाढीस लागलेली दिसून येते. औद्योगिक बेरोजगारीचा दुसरा प्रकार आहे घर्षणजन्य बेरोजगारी. घर्षणजन्य बेरोजगारी हिलाच संघर्षजन्य बेरोजगारी असेही म्हणतात. उद्योगांमधील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे घर्षणजन्य बेरोजगारी होय.
कारखान्यातील तांत्रिक बिघाड, वीज टंचाई, कोळशाचा तुटवडा, कच्च्या मालाचा तुटवडा, कामगारांचा संप, टाळेबंदी, मोर्चे, काम बंद आंदोलन या सर्व कारणांमुळे घर्षणजन्य बेरोजगारी निर्माण होते. ही बेरोजगारी तात्पुरत्या स्वरूपाची असते. उदाहरणार्थ, कच्चा माल संपला, विजेचा तुटवडा झाला, तर नंतर कच्चा माल जर उपलब्ध झाला तर उत्पादन प्रक्रिया पुन्हा सुरू होते. विजेचा पुरवठा झाला तर परत यंत्राला वीज उपलब्ध होते आणि काम पुन्हा सुरू होते. म्हणजेच ती तात्पुरत्या स्वरूपाची ही बेकारी आढळते. या सर्व कारणांचा निपटारा झाला की बेरोजगारी संपुष्टात येते. म्हणून घर्षणजन्य बेरोजगारीला तात्पुरत्या स्वरूपाची बेरोजगारी असेही म्हटले जाते. औद्योगिक बेरोजगारीचा पुढचा प्रकार आहे चक्रीय बेरोजगारी. व्यापार चक्रातील तेजी मंदी पैकी मंदीच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात. उत्पादकांचा नफा घटतो, किमती कमी होतात. मंदीच्या काळात वस्तूंची प्रभावी मागणी कमी होते, त्यामुळे उत्पादन प्रक्रिया थांबवली जाते किंवा कमी उत्पादन केले जाते. उत्पादक क्षेत्रातील गुंतवणूक कमी होते. उत्पादनात घट झाल्याने रोजगारात घट होते, त्यामुळे कामगारांना बेरोजगारीला सामोरे जावे लागते. औद्योगिक बेरोजगारीचा पुढचा प्रकार आहे संरचनात्मक बेरोजगारी. देशाच्या आर्थिक संरचनेत बदल झाल्यामुळे ही बेरोजगारी निर्माण होते. अर्थव्यवस्थेची संरचना बदलते. यामध्ये उत्पादन घटकांची मागणी व पुरवठ्यावर परिणाम होतो. अर्थव्यवस्थेमधील मूलभूत बदल, सरकारच्या धोरणातील बदल, भांडवलाचा तुटवडा, उद्योगांचे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्राकडे झालेले स्थलांतर यामुळे संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होण्यास सुरुवात होते. उपलब्ध रोजगार व कामगारांचे कौशल्य यातील तफावतीमुळे संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होते. उदाहरणार्थ, घोडागाडीची जागा ऑटो रिक्षाने घेतली आहे. तसेच संगणकामुळे टंकलेखक म्हणजेच टायपरायटर बेरोजगार झालेले दिसून येतात. अशा संरचनात्मक बेरोजगारीमुळे असंख्य उद्योग व्यवसायात आज बेकारांची संख्या त्या ठिकाणी वाढलेली दिसून येते. तरी आज आपण बेरोजगारीचे विविध प्रकार त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. पुढील उपघटक आपण पुढील लेक्चरमध्ये किंवा व्हिडिओमध्ये अभ्यासू.